आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं आमच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत असेल। सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, कारण की आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लागलेत, कारण की ताईंची उपस्थिती फार महत्त्वाची होती आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती दाखवली। त्यांचा आपण करूया मनापासून आभार आणि मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। जबरदस्त सरपंच शशक आपण या ठिकाणी पाहतो सकाळच्या सत्रापासून मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत आणि त्यातूनच या ठिकाणी आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला छान लागलेत आणि त्याचं मी विशेष आभार व्यक्त करेल। तर चला लगेच सर्व प्रेक्षक वर्ग आपण बाहेर या, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल पण बाहेर या, मॅच देखील सुरू करायची आपण, कारण अंधार देखील होऊ शकतो, अजूनही सेकंड इनिंग बाकी आहे। मान्यवरांचं आगमन आमच्या या व्यासपीठावर या ठिकाणी होत असताना 5:30 वाजलेत बघा, 5:30 वाजून गेलेत, त्यामुळे अजून एक इनिंग बाकी आहे, फिल्डिंग लावायची लगेच। दशरथजी लोते आणि सकारामजी ठाकरे यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। दमदार आमदार आपण पाहतो या ठिकाणी सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे निळजे विपक्ष पाली या दोन संघांमध्ये। फटाक्यांच्या आतिषबाजीने या ठिकाणी हा स्वागत समारंभ आपल्याला पाहायला मिळतो आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील 7 धावा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। केतन यस बॅट आपण द्यायची आहे स्ट्राईकला आल्यानंतर। स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। ओम साई MTC वाहिनीद्वारे नक्कीच कव्हर केले जाते पूर्णपणे आमचं व्यासपीठ आणि पूर्णपणे व्यासपीठ फुल झालाय। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। यावेळेचा चेंडू चांगला ऑप्शनवरती पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। टीमची टोटल थांबली आहे ती 7 आकड्यावरती, एकूण 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय। शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील। अंतिम चेंडू गोलंदाज तयार, निनाद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। ऑन साइडला खेळले, फटका चांगला आहे, शॉर्ट मिडऑन मध्ये खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद। या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे, कारण तेजस पाटील बॅक टू द डगआउट आणि सर्वात मोठा धक्का टीम गावदेवी पाली संघाला। डीजे षटक या ठिकाणी होते कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पाली संघ 7 या आकड्यावरती। ज्या फलंदाजांना आज खूप चांगलं इम्प्रेस केलं तोच फलंदाज या महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला। तेजस पाटील बॅक टू द डगआउट, सर्वात मोठा धक्का आणि नवीन खेळाडू महेश मैदानाच्या आतमध्ये। मॅच सध्या तरी सुरू आहे, निळजे विपक्ष